येवले शहरातील शनी पटांगण भागात ॲपे गाडीला अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले आहे। काल रात्री 11:30 वाजेच्या सुमारास कचरा ढिगाऱ्याला आग लागल्याने जवळच उभी असलेल्या मालवाहू ॲपे गाडीला देखील अचानक आग लागल्याचे जागरूक नागरिक सौरभ घोडके यांच्या निदर्शनास येतात। त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले। यामुळे मुस्तफा अन्सारीचा व्यवसायासाठी ठेवण्यात आलेले रेडीमेड कपडे जळून खाक झालेत। मात्र सुदैवाने गाडीचे नुकसान वाचले आहे। एका जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, यामुळे शहरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। आज रात्री 11:30 वाजेच्या सुमारास दिनांक 21/6/2024 रोजी मी शनी पटांगण इथून जात असताना या ठिकाणी कचऱ्याचा ढीग पडलेला होता व त्याला आग लागलेली होती। तेथे एक बाजूला असलेली ॲपे रिक्षा याच्या माल वाहतूक रिक्षामध्ये काही माल ठेवलेला होता। ते माझ्या लक्षात आल्यानंतर आपल्या येवले नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष असे अधिकारी सागरजी जावरे साहेब यांना मी फोन केला व अग्निशामक या ठिकाणी पाठवण्यास विनंती केली। अतिशय तात्काळ 5 ते 7 मिनिटात या ठिकाणी अग्निशामक पोहोचली। अग्निशामक पोहोचल्यानंतर ती आग विझवण्याचा प्रयत्न झाला। या ठिकाणी नामेक मुस्तफा अन्सारी याची ही गाडी होती। याच्यामध्ये होजेरीचा माल होता। एक विवेक सद्बुद्धीच्या माध्यमातून कोणाचंही नुकसान असं होऊ नये या भावनेने मी त्या साहेबांना फोन केला व जवळजवळ त्याच्या गाडीत 2.5 ते 3 लाख रुपयाचा होजेरीचा व कपड्यांचा माल होता। अतिशय हातावरची हलाखीची परिस्थिती असलेला तरुण रोजगार त्याने आज गमावला आहे। तो या ठिकाणी शनी पटांगण भागात होजेरी कपडे वगैरे विक्री करतो। त्याचा आज 2.5 ते 3 लाख रुपयाचा माल जळून खाक झालेला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।